नमस्कार. संत स्वामी माझा सांगाते या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्या एका सबस्क्रायबरने मला विचारलं होतं की नातेसंबंधांवरती मागे आपण जे भाष्य केलं होतं त्या संदर्भामध्ये एखाद्या गोष्टीचं आपण खंडन करणं किंवा आपल्याबद्दलचं मत जर चांगलं नसेल किंवा आपल्यामध्ये जर गैरसमज झाला असेल तर तो वेळीच बोलणं किंवा न बोलणं हे कितपत योग्य आहे, की चांगलं आहे की वाईट आहे. काही मंडळी बोलतात त्याच जागी आणि काही मंडळी गप्प बसतात. तर हे गप्प बसून ऐकणं, कोणाचं सगळ्यांचं सहन करणं हे कितपत योग्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. खरं सांगायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या स्वभावावरती खूप अवलंबून आहेत. म्हणजे नातेसंबंध आपण म्हणतो, जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हे दोघांकडून किंवा रेसिप्रोकल रिलेशन असणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे एकतर्फी तुम्ही जर जितकं करत जाल तितकं कदाचित त्याच्यामध्ये यश तुम्हाला मिळणार नाही. कारण नातं म्हटलं की मग अपेक्षा साहजिकच आल्या. अरे, तू फोन करायला पाहिजेस, अरे तू मेसेज केला पाहिजेस, अरे मीच का म्हणून फोन करायचा, ह्या अशा काही गोष्टी होतात. पण जिथे अंडरस्टँडिंग खूप चांगलं असतं आणि नात्यांमध्ये मोकळेपणा असतो, की आपल्याला माहिती असतं की अमुक अमुक वेळेला ती व्यक्ती बिझी असते, तिला कुठला वेळ उपलब्ध होऊ शकतो त्यावेळेस ती बोलते, जे काय असेल ते. तर हे दोघांकडून जर होत असेल तर ते जास्त चांगलं होतं. पण बहुतांश ठिकाणी कसं होतं की आपण एकतर्फी करायला लागतो किंवा एकतर्फी आपल्याकडे जबाबदारी आहे, नातं आपल्याला निभवायचं आहे, ही फक्त आपलीच गरज आहे असं आपल्याला वाटतं, समोरच्याकडून रिस्पॉन्स येत नाही, अशा वेळेला आपण अलगदपणे बाजूला ठेवावं असं साधारणपणे म्हटलं जातं. आता बहुतांश वेळेला काय होतं, काही मंडळी ही तोंडावर बोलणारी असतात. म्हणजे त्यांना ज्या गोष्टी खटकतात त्या खूप ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात. ते तोंडावर सांगतात की नाही नाही मला हे पटलं नाही आहे. काही मंडळी असतात ती शांत बसतात, गप्प बसतात आणि त्यांना जे करायचं तेच करतात. काही मंडळी राजकारणी असतात, ते मनामध्ये डूख धरून राहतात की मला वाईट वाटलं आहे, मला त्याने त्रास दिलेला आहे, मला त्याने छळलेलं आहे, माझा त्याने अपमान केला आहे, आता मी बघून घेतो त्याला, जेव्हा वेळ येईल तेव्हाच मी त्याला बघून घेईन. अशा पद्धतीचं त्यांचं एक वर्तन असतं. अशा 3 कॅटेगरीजमधली मंडळी असतात. तर बहुतांश वेळेला एक नेहमी असं वाटतं मला की अ, खंडन आपण केलं पाहिजे. म्हणजे आपली बाजू जी आहे ती आपण मांडली पाहिजे. सगळं सहन करणं किंवा सगळं ऐकून घेणं हे तितकंसं योग्य नाही. म्हणजे प्रसंगानुरूप आणि व्यक्तिनिरूप हे सुद्धा बदलत जातं. म्हणजे आपण आपल्या संस्कृतीमध्ये हे सांगितलेलं आहे की मोठ्यांचा आदर जरूर करावा. जी कुटुंब पद्धती आहे ती एकत्र ठेवण्यासाठी काही गोष्टी आपण सहन कराव्यात. पण त्याचबरोबर ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाहीत, रुचत नाहीत, आवडत नाहीत, ज्या झेपत नाहीत तुम्हाला, तुम्हाला मनाला त्याचा त्रास होऊ शकतो, अशा गोष्टी आपण सांगणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक लक्ष्मण रेषा आपली आखली पाहिजे, की इथपर्यंत माझी मजा तुम्ही करू शकता, पण त्याच्या पुढे नाही करायचं. त्याच्या पुढे मला तर त्रास होतो. तुमच्या बोलण्याचा, असं खोचकपणे बोलण्याचा मला त्रास होतो. हे कुठेतरी आपण त्याचा निषेध व्यक्त करणं हे गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची बाजू येते ती म्हणजे पद्धत. पद्धत मात्र खूप महत्त्वाची आहे. तुमचा टोन, तुमची पद्धत ही खूप मॅटर करते. म्हणजे आता आपण ठरवलंच की स्ट्रेट फॉरवर्ड आहोत आपण, बाबा आता आम्हाला नाही सहन होत, मला तलवार उपसायचीच आहे, मी शांत बसू शकत नाही, मी गप्प बसू शकत नाही, मी आधुनिक काळातला आहे. आणि मग त्यामुळे तलवार खुपसून आपण जे ज्येष्ठ असतील, वरिष्ठ असतील त्यांना अगदी श्रीमुख हात देईन तुम्हाला किंवा लगावून दाखवेन, असं हे करणं हे बरोबर नाही. ही एक पद्धत असते, त्याला एक मॅनर्स आपल्यामध्ये सांगितलेले आहेत, आपल्या संस्कृतीमध्ये या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. निषेध तर व्यक्त करायचा आहे, पण त्याचबरोबर समोरच्याचा मान ठेवून, त्याचा पूर्ण आदर ठेवून आपण त्याला आपली बाजू सांगायची आणि आपली लक्ष्मण रेषा कोणती आहे, मला कुठल्या गोष्टीने त्रास होतो, मला कुठल्या गोष्टी आवडत नाहीत, मला कुठल्या गोष्टी जमत नाहीत, या गोष्टी आपण त्यांना सांगायच्या. त्यामुळे पद्धत ही खूप महत्त्वाची आहे. कधी-कधी काय होतं ना, की जसं आता निरोपा रॉय स्टाईल सिनेमांमध्ये आपण बघतो, की ते कायम रडणारी आणि ते असहाय्य, अगदी बिचारी, बिचारी बाबा, मला काही नाही, मला तर कोणी नाही. असं काहीतरी विचित्रपणाने, असहाय्यपणे सहन करणारी व्यक्ती ही सुद्धा तितकी योग्य नाही. कारण तुम्ही जितके दबले जाल ना, तितके दाबणारी लोकं तुम्हाला जास्त भेटतात.
घराघरांमध्ये, मोठ्या कुटुंबांमध्ये अशा गोष्टी खूप घडतात. मला एक किस्सा आठवतोय. माझ्या एका मित्राचे आजोबा वारले होते म्हणून मी गेलो होतो आणि अ, घरचे अगदी संबंध होते. त्यामुळे वातावरणामध्ये खूप म्हणजे मोकळीक होती. स्वभाव एकमेकांचे माहीत होते आणि तिथे मी असं ऑब्झर्व्ह केलं, की तिथे काही मंडळी ही खूप कुत्सितपणे बोलत होती. म्हणजे लहान मुलं काही त्यांची आई त्यांना जेवायला भरवत होती. तर मग मुलांना भरवता कामा नये किंवा मग तुम्ही हाताने त्याची सवय लावता कामा नये. तुम्ही लाड करून ठेवता. तुम्ही असं करता, तुम्ही तसं करता. तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टींवरून त्या घरामध्ये कुरबुरी चालल्या होत्या. आणि मी शांतपणे ऐकत होतो. मला आता तिथे मी काय बोलणार? दुसऱ्यांच्या घरी आपण काही बोलू शकत नाही. पण त्याच्यावरच माझं लक्ष झालं, की म्हणजे याला नेमकं काय आपण म्हणतो? एखादी व्यक्ती त्याचं निधन झालेलं आहे. त्या दिवसांसाठी तुम्ही तिथे जमलेला आहात. त्या व्यक्तीचं स्मरण करणं, त्यांच्या आठवणी काढणं, त्यांच्यासाठी ते वेळ आपला राखून ठेवणं, यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. आणि अशा वेळेला ते उन्हाळ्यात मुलांना शिबिरात पाठवावं शिस्त लावण्यासाठी, तसं ही मंडळी त्या लहान मुलावर बिचाऱ्यावर अन्याय करतायत आणि तोंडसुख घेत आहेत त्याच्यावरती. खूप वाटेल तसं बोलतायत आणि त्यांच्या घरातले पालक मात्र आपले शांत बसलेले होते. उगीच इथे भांडण नको किंवा वाद नको म्हणून. तर हा किस्सा लक्षात राहण्याचं कारण माझं असं झालं, की म्हणजे ही जी टॉक्सिक नाती आहेत किंवा तुम्हाला प्रसंगाचं गांभीर्य नाही आहे. म्हणजे हे खरंच काही उन्हाळ्याच्या शिबिरांसाठी मुलांना पाठवलेलं नव्हतं, की तुम्ही आता शिस्त लावायची हां. तो मुलगा मांडी घालून बसला पाहिजे, तो खाली बसून तो जेवला पाहिजे. स्वतःच्या हाताने ते मूल त्याने खाल्लं पाहिजे. वदनी कवळ घेता हा मंत्र त्याने म्हटला पाहिजे. हे ते सांगण्याचं ठिकाण नाही आहे किंवा ती पद्धत ती योग्य नाही. त्या व्यक्तीच्या निवर्तल्याचं कोणालाच काही सोयरसुतक नाही. पण ह्याच गोष्टी मात्र उफाळून येत होत्या. त्यामुळे खूप सांभाळून आपल्याला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. प्रसंगाचं गांभीर्य आपल्याला ठेवलं पाहिजे. आपण कुठे आहोत? आपण प्रसंग कोणता आहे? कुठल्या प्रसंगात आपण बोलतोय? आपण कुणाशी बोलतोय? आणि किती महत्त्वाचं नातं आहे ते? ज्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत, तो किती महत्त्वाचा आहे? अशा अनेक गोष्टींचा विचार करून जर आपण काही पावलं उचलली ना, तर नातेसंबंध बऱ्यापैकी सुरळीत राहू शकतात. फक्त त्यासाठी मोकळेपणा पाहिजे आणि एकतर्फी नको, तर तो दोघांकडून असलेला जास्त चांगला. अदरवाईज तुम्ही शांत बसणं हे कधीही चांगलं. मौनम सर्वार्थ साधनम. लोकं दोन्ही बाजूने बोलतात. म्हणूनच मला वाटतं गीतकार आनंद बक्षी यांना म्हणायचं असेल, की इस रीत जगत की कुछ ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई. तू कौन है? तेरा नाम है क्या? सीता भी यहाँ बदनाम हुई. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. म्हणजे तसंच आहे ते, की तुम्ही काही केलं तरी लोकं दोन्ही बाजूनी बोलणारच. त्याच्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करायचं. मात्र आपली पद्धत, आपली संस्कृती, आपले संस्कार हे कायम आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक वेळेला तलवारच तुम्ही उपसली पाहिजे आणि एखाद्याचा घावच घातला पाहिजे, असं पद्धत बरोबर नाही. पण त्याच्यामध्ये सामंजस्य पाहिजे, त्याच्यामध्ये विवेक पाहिजे. आणि हे अध्यात्म आहे किंवा आपण स्वामींच्या पोथ्या वाचतो किंवा गजानन महाराजांची पारायण आपण करतो. ह्या याच्यामुळे आपल्याला तो एक विवेक, ते सामंजस्य आपल्याला यायला मदत होते. आपल्याला काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे, हा सारासार विचार ज्यावेळेस आपल्याला येतो ना, त्यावेळेला सगळंच काही छान होतं. त्यामुळे अ, जरूर आपलं मत मांडा. मोकळेपणाने संवाद साधणं हा खूप त्यातला चांगला उपाय आहे. त्याचबरोबर विनाकारण कुणाला दुखावणं हे सुद्धा तितकं बरोबर नाही. आपण ती काळजी घेतली पाहिजे. आपण म्हणतो हे काय माझंच आहे, त्याच्यामुळे मी काही म्हटलं तरी त्यांना चालतं. अरे पण माझे आहेत म्हणून तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना हे केलं पाहिजे, त्यांना जपलं पाहिजे. शेजाऱ्यांचं किंवा खूप अगदी लांबची लोकं आहेत त्यांचा आपल्याला तेवढा फरक नाही पडत. कारण ते काही आपली जीवाभावाची नाती नसतात. पण आपल्या लोकांसाठी मात्र आपण कायमच चांगलंच राहिलं पाहिजे. त्यांच्याशी सुद्धा सांभाळून बोलायला काहीच हरकत नाही. स्वामी समर्थांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे. स्वामींचं सगळं जे सांगणं आहे किंवा ते सगळं कर्मयोगावर आधारित आहे. माणसं तेच सोडून नेमकं बाकी भंपकपणा करायला लागतात. मठांमध्ये जातात, गर्दी करतात, आरतीला जोरजोरात टाळ्या वाजवतात. ते चांगलं आहे. पण त्यांचे विचार आपण कितपत ऐकतो, कितपत आचरणात आणतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.